नमस्कार. आवाज टुडेमध्ये सर्वांचं स्वागत. मी आकाश भोसले आणि आज आपण एका वेगळ्या विषयाला हात घालणार आहोत. तर 17 सप्टेंबर राष्ट्रीय बेरोजगार दिन घोषित करण्याची मागणी आता युवकांकडून केली जाते. मोदींनी ज्यावेळेस सत्तेत आले त्यावेळेस सांगितलं होतं की प्रत्येक वर्षी 2 कोटी रोजगार उपलब्ध करणार असल्याचं आश्वासन सुद्धा त्यांनी आपल्याला दिलं होतं. आणि त्यानंतर सत्तेत आल्यानंतर जे काही निर्णय झाले आणि आपली अर्थव्यवस्था कशी ढासळत गेली ते आपण पाहतोय. जे काही निर्णय झाले, नोटबंदीचा निर्णय असेल, जीएसटीचा निर्णय असेल किंवा एकूणच जे काही खाजगीकरण सुरू आहे ते आपण पाहतोय आणि त्याच्यामध्ये भर जी पडली ती कोरोना संकटाची. आणि आपण पाहतोय की जीडीपी जो आहे तो -23 झालेला आहे आणि प्रायव्हेट नोकऱ्या किंवा सरकारी नोकऱ्या याची बोंब आपण पाहतच आहोत. एकूण महत्वाचा जो मुद्दा आहे माध्यमांचा, एकूण मोदी सत्तेत आल्यानंतर रिया, सुशांत, राफेल, मस्जिद मंदिर आणि कलम 370 याच्या बाहेर येऊन माध्यमे आता चर्चा करायला तयार नाहीयेत. नरेंद्र मोदी विशेष तारखेला विशेष काही निर्णय घेत असतात आणि म्हणूनच आता युवकांनी विशेष तारखेला म्हणजे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिन घोषित करा अशी त्यांनी मागणी केली. आणि आपण पाहतोय की जो काही युवकांनी एकूण ट्रेंड चालवलेला आहे म्हणजे 5 तारखेला 5 मिनिटांनी जो काही ट्रेंड सुरू होता किंवा 9 तारखेला 9 मिनिटांनी जो काही बेरोजगारीवरती युवकांनी जो काही ट्रेंड सुरू केला होता आणि आता 17 तारखेला 17 मिनिटांनी हा एक मोठा ट्रेंड आपल्याला दिसणार आहे. याच विषयाच्या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत. चर्चा करण्यासाठी माझ्याबरोबर काही मान्यवरच पाहुणे आहेत आणि त्यांची सुरुवातीला ओळख करून देतो आणि मग आपण चर्चेला सुरुवात करूयात. माझ्याबरोबर आहेत कल्याणी दुर्गा रवींद्र. खरं तर मी आता सर्वांच्याच संघटनेचा उल्लेख करीत नाही. आपण ते बोलताना सुरुवात केली तर योग्य ठरेल. माझ्याबरोबर आहेत नसीर शेख. आपल्याला थोड्या वेळात जॉईन होतील सुदर्शन चखाले. माझ्याबरोबर आहेत मोनाली आणि आता माझ्याबरोबर आहेत ज्या आता जोडल्या गेल्यात उषा कांबळे आणि सतीश पवार. चला आपण चर्चेला सुरुवात करूयात. पहिल्यांदा मी नसीरकडे जातोय. एकूणच ही जी मागणी होते नसीर, आवाज बेसिकली बोला. आवाज येतोय माझा? हो येतो. बेसिकली ही जी मागणी होते त्या मागणीला, विद्यार्थ्यांच्या तरुणांच्या मागणीला मला वाटतं की आमचा होकार त्या अर्थाने आहे. वैयक्तिकरित्या कोणाला टार्गेट करणं वगैरे ही एक गोष्ट त्या अर्थाने बरोबर नाही. पण ज्या व्यक्तीने 2014ला ज्या युवकांना, ज्या तरुणांना साधारणतः 2 करोड रोजगार दरवर्षी देऊ अशा पद्धतीचं एक आश्वासन दिलं आणि ते आश्वासन न पाळता उलट मागच्या 45-46 वर्षातली जी काही बेरोजगारी आहे, जी बेरोजगारी वाढलेली आहे ती युवकांच्या पदरावर टाकली. आणि आता म्हणजे ह्या सिच्युएशनला बेसिकली कोरोनाचं एक कारण देऊन कोरोनामुळे हे सगळं घडतंय असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. पण मला वाटतं की हे फेब्रुवारीच्या अगोदरच ह्या घटना घडलेल्या आहेत. नोटबंदी, जीएसटी सारखे जे काही क्रूर निर्णय म्हणू शकतो मी, हे निर्णय घेतल्यामुळे सगळी अर्थव्यवस्था डबघाईला गेलेली होती आणि तेव्हापासूनच ही बेरोजगारी सुरू झाली. बेरोजगारीचा दर वाढत गेला आणि रोजगारांपासून युवकांना ठेवलं आहे. आता ह्या गोष्टी ज्या आहेत, मी येतो सुरुवातीला कल्याणी. फाईन. हो, ऍक्च्युली खरं आपण बघितलं तर 5 सप्टेंबरला एक आंदोलन छेडलं गेलं. तसंच 9 सप्टेंबरला एक आंदोलन झालं युवकांतर्फे आणि युवतींतर्फे की आम्हाला रोजगार द्या. आणि पंतप्रधान मोदी यांनी जे आपल्याला करायला लावलं होतं, टाळ्या वाजवा किंवा ताटं वाजवा, तर तोच फॉर्म घेऊन आपण या सरकारला जागा करण्यासाठी हे फॉर्म वापरले. पण त्याचा काही फार फरक पडलेला दिसत नाहीये, जरी ट्विटरवर खूप ट्रेंड झालं असेल. आणि म्हणूनच वेगवेगळ्या क्रिएटिव्ह माध्यमांनी
हा जो आवाज आहे तो सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे, याचंच एक माध्यम म्हणून ही जी मागणी होतीये की 17 सप्टेंबरला परत एकदा या सरकारला जाग आणून द्यायची आहे आणि म्हणूनच तो बेरोजगार दिवस म्हणून साजरा व्हावा, ही मागणी युवकांकडनं आणि युवतींकडनं होतीये. आपण पाहतोय जसं नासिर यांनी पण सांगितलं की गेल्या 45 वर्षांमधली 2017-18ची जी बेरोजगारीचा जो दर होता तो सर्वात जास्त होता आणि ज्या पद्धतीने ही समस्या गंभीर होत चाललीये त्याच्याकडे खरं तर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि म्हणून युवक आणि युवती अशी मागणी का करतायत त्याच्याकडे आपण वळू शकू. कारण ही जी समस्या आहे बेरोजगारीची ती दिवसेंदिवस गंभीर होत चाललीये. जो वादा केला होता की आम्ही 2 करोड रोजगार देऊ तो कुठेच पूर्ण होताना दिसत नाहीये, उलट दरवर्षी रोजगार घटतानाच दिसतोय. आणि आता कोरोनाच्या काळामध्ये जवळजवळ 12 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या एप्रिल 2020 मध्ये. जून मध्ये 7 करोड नोकऱ्या परत आल्या, पण त्या सगळ्या नोकऱ्या ज्या होत्या त्या असंघटित क्षेत्रातल्या होत्या. म्हणजे लॉकडाऊनमुळे त्यांना कुठल्या चहाची टपरी लावता नव्हती आली किंवा काही गाडा भाजीचा लावता नव्हता आला, ते लोक पुन्हा ते काम करू शकतात म्हणून असंघटित क्षेत्रातला रोजगार वाढलेला दिसतोय आपल्याला. पण भारताची जर का एकूण परिस्थिती बघितली तर सरकारी क्षेत्रामध्ये किंवा प्रायव्हेट क्षेत्रामध्ये पण नोकऱ्यांचं प्रमाण नाहीये. ज्या पण नोकऱ्या आहेत त्या सगळ्या असंघटित क्षेत्रांमध्ये, जवळजवळ 92% नोकऱ्या या असंघटित क्षेत्रामध्ये आहेत. तर जेव्हा आपण म्हणतो की रोजगार हा आहे तर तो पण तपासला गेला पाहिजे. म्हणजे कुठे चहाची गाडी टाकणं किंवा भजे तळणं याला जर का आपण रोजगार म्हणत असू तर त्यामध्ये कुठल्याही म्हणजे ज्याचा जो रोजगार आहे त्याची शाश्वती सुरक्षितता हे कुठेच ग्राह्य धरलं गेलेलं नाहीये. तर खरं तर यांना पण जेव्हा आपण बेरोजगारांमध्ये गणू तर खूप प्रचंड बेरोजगारीचं प्रमाण आहे. कारण कुठलाही जो व्यक्ती आहे तो कुठला दुसरा ऑप्शन मिळत नाही म्हणून मग भाजीची गाडी टाकतोय किंवा कुठे चहाची टपरी टाकतोय किंवा छोटं मोठं आपलं दुकान चालवतोय, तर ह्याला बिलकुलच रोजगार आपल्याला म्हणता येणार. बर. सतीश पवार, आवाज येतोय? हा येतोय सर. आपण भाजपची एकूण भूमिका पाहतोय. आपण आता मोदींचा जन्मदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा करण्याची मागणी करताय, पण ते सुद्धा मोठं सेलिब्रेशन होऊ शकतं त्यांच्याकडून. हे बघा, आता मोदी सरांविषयी जर बोलायचं म्हटलं त्यांना सेलिब्रेशन खूप आवडतं. वारंवार ते प्रत्येक गोष्टीला सेलिब्रेशन करत आलेले आहे, त्यांना इव्हेंट करता येतं. पण जो 17 तारखेचा आपण जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो बेरोजगार दिवस आपण का म्हणतोय? कारण की जे सुशिक्षित लोक आहेत ते आज घरी बसलेले आहेत. बरेचसे विद्यार्थी जे आहेत आज घरी आहेत, त्यांच्या रोजगारांच्या काही संधी निर्माण होत नाहीत. त्यामुळं विद्यार्थ्यांचा हा एक प्रतिकात्मक आक्रोश आहे. म्हणजे नशीर सरांनी जसं म्हणलं तर आम्ही व्यक्तीच्या कोणाला आम्ही द्वेष देत नाही, द्वेष नाही आमचा. पण मला असं वाटतं की प्रधानमंत्र्याच्या पदावर बसलेला माणूस हा व्यक्ती राहत नसून तो एक प्रतिनिधी असतो पूर्ण राष्ट्राचा. जर पूर्ण राष्ट्रातले बरेचसे युवक जर बेरोजगार असतील तर त्याचा जन्मदिवस बेरोजगार दिवस म्हणून का साजरा करू नये, हा माझा एक प्रश्न आहे. तर हा मुद्दा खरंच योग्य आहे. हा प्रश्न पण चांगला आहे की बेरोजगार दिवस साजरा व्हावा. मी या मताशी आहे की नक्कीच मोदी यांचा जन्मदिवस हा बेरोजगार दिवस साजरा व्हावा. बर. चला मोनाली, भूमिका मांडा. मला असं वाटतं की जो दिवस निवडलेला आहे बेरोजगार दिवस म्हणून, म्हणजे मला असं वाटतं की याच्यामध्ये सगळ्यात जास्त मोठं हे आहे की आज म्हणजे लोक आवाज उठवायला तयार आहेत, आवाज उचलतात, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि वेगवेगळ्या कल्पना, वेगवेगळ्या क्रिएटिव्हिटी गोष्टी वापरून आपला आवाज उचलतात आहे. तर माझ्या दृष्टीने हे आहे की मोदीचा वाढदिवस आहे ते ठीक आहे, पण मी त्याच्याकडे असं बघते की सर्वात महत्वाची ही गोष्ट आहे की आजचा तरुण आवाज उचलतोय. आजचा जो पिचलेला पीडित जो वर्ग आहे तो आवाज उचलतोय आणि कोणत्या ना कोणत्या माध्यमाने, कोणत्या ना कोणत्या गोष्टीच्या स्वरूपामध्ये किंवा कोणत्या ना कोणत्या कल्पनेच्या स्वरूपामध्ये तो आपला आवाज आज लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. हे सर्वात महत्वाचं आहे. कारण हा प्रश्न खूप भयानक आहे. आपल्याला माहिती आहे की स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा बेरोजगारीचं जे दृश्य आहे ते आपल्या समोर दिसते आणि हे इतिहासामध्ये पहिल्यांदा घडतंय एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये.
म्हणजे याच्या मागचं जर आपण पार्श्वभूमी बघितली आणि ती थोडी आपल्याला बघावीच लागेल की फक्त म्हणजे मला असं वाटतं की व्यक्तीला हे करून न करता त्याच्या मागची धोरणं काय आहेत हे पण आपण तपासून बघितलं पाहिजे की 1991 पासून ज्या आर्थिक धोरणं लागू आहेत पण्यांना कमवण्याची जी सूट दिलेली आहे याच्या मागची जी धोरणं आहेत ती आपण लक्षात घेतली. हेच मोदी सरकार मोठ्या प्रमाणामध्ये हीच धोरणं राबवण्याचा प्रयत्न करत आहे आणि मोठ्या प्रमाणातच प्रयत्न करत आहे, जे की आपण बघतो की त्याला कोणत्याच पद्धतीचा लगाम राहिलेला नाहीये. त्याचा लगाम एकच असू शकतो की जनता आवाज उठवेल आणि जनता आपले मुद्दे मांडेल. तर मला असं वाटत होतं की मोठ्या प्रमाणामध्ये आपण हे प्रश्न समजून घ्यायला पाहिजेत की ज्या पद्धतीने नीती लागू केल्या जातात मग त्याच्यामध्ये कामगार कायद्यांमध्ये बदल केले जातात, शेतकऱ्यांच्या कायद्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल केले जातात, किंवा हे जे कंपन्या जे नफेखोर कंपन्या आहेत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्स माफी आणि कर्जमाफी मोठ्या प्रमाणामध्ये दिलेली आहे. आणि याचं असं एकंदरीत असं दिसतंय की ह्या सगळ्याच धोरणांमुळे जे लघु उद्योग आहेत ते नष्ट होत आहेत आणि याच्यामुळे एकंदरीत बेरोजगारी मोठ्या प्रमाणातच वाढलेली आहे. म्हणजे आपण जो आकडा बघितला सीएमआयचा जो आकडा आहे 12 करोड नोकऱ्या म्हणजे बेरोजगार 12 करोड नोकऱ्या गेलेल्या आहेत आज. ही परिस्थिती मोठ्या प्रमाणामध्ये, तर ही खूपच भयानक परिस्थिती आहे आणि मला असं वाटतं याच्यावर आवाज उचलणं हे खरंच गरजेचं आहे आणि तरुणांनी याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे हे खूपच उल्लेखनीय आहे. सुदर्शन, आपण जेव्हा आता या गोष्टीला फेस करतोय, आपली भूमिका. सुदर्शन, आवाज सुरू कर. आवाज. हॅलो, आवाज येतोय माझा? हा येतोय, बोल. हॅलो, हा आवाज येतोय, बोल. हा, मनलाईनने आता बरोबर मांडले. म्हणजे ना, जर त्याला नरेंद्र 2 करोड रोजगार भ्रष्ट कमी होईल किंवा बरे आश्वास त्या शेतकऱ्यांच्या तुमच्या मत निवडून आवाज नीट येत नाहीये, तुला नेटवर्कचा काही प्रॉब्लेम दिसतो. मी परत तुझ्याकडे येतोय. उषा कांबळे, आवाज येतोय सर्वांना? आवाज येतोय का? उषा बोला. मी सुदर्शन. हॅलो, सर्वांना. हा, मी बोलते उषा कांबळे. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. पहिली गोष्ट म्हणजे मला विषय माहित नव्हता. जेव्हा मला विषय कळाला तेव्हा खूप आनंद झाला. तर मी म्हणजे सामाजिक क्षेत्रात ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत, 2 ते 3 दिवसापूर्वी काही युवकांनी अर्धनग्न होऊन तो बेरोजगार दिवस साजरा करण्याचा, म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रांमध्ये तशा काही पोस्ट मी फेसबुकला पाहिल्या. तर मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीचं खाजगीकरण झालेलं आपण पाहतोय, बरोबर. आणि त्याच्यामध्ये जे सर्वसामान्य लोक असतात किंवा ज्यांचं म्हणजे काही युवक वर्ग हा खूप कष्टातून स्वतःची उपजीविका करण्यासाठी स्वतः रोजगार उपलब्ध करून स्वतःची फॅमिली जगवण्याचं काम करत असतो आणि तो म्हणजे खेड्याकडून शहराकडे येतो आणि ज्या वेळेस त्याला कुठल्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध होत नाही त्यावेळेस त्याची परिस्थिती ही खूप दयनीय असते. आणि मला देखील असं वाटतंय की ना 17 सप्टेंबर हा दिवस तर पूर्ण भारतातील युवक युवती जे सामाजिक क्षेत्रात काम करतात, ज्यांना समाजाबद्दल आपुलकी, प्रेम, स्नेह आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांनी म्हणा, युवा युवतींनी म्हणा, एकत्र येऊन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस हा बेरोजगार दिन म्हणून साजरा करावा अशी मी होय मी सावित्री बोलते या एकपात्री नाटकाची नायिका सर्वांना विनंती करते आणि मी काही जास्त न बोलता थांबते. हा सुदर्शन, हॅलो, हा बोल, आवाज येतोय. हा 2014 नरेंद्र मोदींनी आश्वासन दिलं होतं प्रत्येकाला 2 रोजगार येईल, पण सांगितला तरुण बेरोजगार माहितीतल्या उद्या कोटा आकडा आहे. आणि दुसरं एकदा अशी प्रश्न आहे त्या प्रश्नावरती नरेंद्र मोदी. तुझा आवाज नीट येत नाहीये नसीर. आता येतोय का? कसं? हा येतोय, बोल. हॅलो, हा येतोय, बोल. हा येतोय. हा, जगण्याच्या पणावरती नरेंद्र मोदी आणि आपले कुठलीकडे बोलत नाही.
आणि खऱ्या अर्थाने तरुण मात्र ते सगळे भाषा पुढे किंवा कंगनासारखं पुढे. आमचं असंच एक तरुणांचं म्हणणं आहे की मी ह्या तरुणाजीवर ते निवडून आहेत. आज तरुणात तुम्ही रोड नाही दिलं, तुम्हाला चेक करावं लागेल. आणि तुमच्या सहमत आहे की कमीत मोदींना 8 दिवस की तरुणांना आश्वासन देतो, बेरोजगारी नासरी झालं. सुदर्शनच्या निमित्ताने एक कळलं की आता जे ऑनलाईन एज्युकेशन सुरू होतं, तर एकूण आता महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये ऑनलाईन एज्युकेशन कशा पद्धतीचं सुरू असणार आहे ह्याचं वास्तव आपल्या समोर येतंय. नसीब आवाज येतोय? हॅलो, येतोय का आवाज आता? हो, बोल. तर मी जसं आधी सांगितलं की लॉकडाऊनच्या नंतरच हे जे कारण दिलं जाते की आता त्यामुळे रोजगार वगैरे कमी झाला, व्यवस्था वगैरे जी आहे ती डबघाईला वगैरे गेलेली आहे. पण आपण जर पाहिलं तर हा जो टप्पा आहे तसा काँग्रेसच्या काळामध्ये म्हणजे निओ लिबरल पॉलिसी जेव्हा झाल्या होत्या तेव्हाच ह्या गोष्टी घडलेल्या. थोडस हळूवार पद्धतीने याला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण आता बीजेपीचं गव्हर्नमेंट जे आहे त्यांनी एक झपाटाच लावलेला आहे. आणि याचं एक मोठं कारण ते म्हणजे एलपीजी मधलं जे खास करून प्रायव्हेटायझेशन आहे, खासगीकरण आहे, हे सगळं म्हणजे असा झपाटा लावलेला आहे की प्रत्येक गोष्ट विकून मोकळं व्हायचं आणि परत पुढच्या म्हणजे 2024 पर्यंत निवडून येईल की नाही येईल असं कदाचित शंका असावी मोदींच्या मनामध्ये. आणि जेवढं आपले जे प्रायव्हेट प्लेयर्स आहेत किंवा इम्पेरियलिस्ट प्लेयर्स आहेत, कॅपिटलिस्ट आणि इम्पेरियलिस्ट या शक्तींच्या आधी होऊन सगळ्याच गोष्टी विकण्याचं काम मोदी सरकार करत आहे. आणि त्यामुळे म्हणजे हे खासगीकरणाचा जो काही झपाटा लावला त्यामुळे सुद्धा म्हणजे हे सरकारी क्षेत्रामध्ये जे जॉब्स आहेत ते तर भेटतच नाहीत, पण खासगी क्षेत्रामध्ये सुद्धा यांच्या मर्जीप्रमाणे काही जे जॉब होते ते सुद्धा आता कमी झाले. आणि लॉकडाऊनचं जे काही कारण आपण दिल्या जातं, लॉकडाऊनच्या आधीच बरंचसं हे म्हणजे साधारणतः असंघटित क्षेत्रातले जे म्हणजे हे एम्प्लॉईज होते, कामगार होते, त्यांचा जो रोजगार आहे आधीच गेलेला होता. आणि आता लॉकडाऊनच्या नंतर IT कंपनीज ज्या आहेत, ॲक्सेंचर सारख्या किंवा मग बाकीच्या ज्या IT कंपनीज आहेत, ह्या संघटित क्षेत्रातल्या लोकांचे सुद्धा रोजगार आता जायला लागलेले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या ज्या खासगीकरण वगैरे आणि ह्या एलपीजीचे निओ लिबरल ज्या पॉलिसीज आहेत त्याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. आणि असंघटित क्षेत्रामध्ये समजा आता हे एक डिस्गाईज मध्ये सुद्धा काही जॉब्स असे म्हणता येतील जे की आता ते कपडे विकणं म्हणता येतील लोक. त्याच्यानंतर कुठेतरी कपड्याच्या दुकानावरती किंवा किराणा दुकानावरती काम करणारे लोक जे आहेत किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती काम करणारे, मी सुद्धा एक कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती किंवा क्लॉक आवर बेसिस वरती काम करणारा एक टीचर आहे. मागच्या 2-3 वर्षापासून माझ्या सॅलरीचे इश्यूज आहेत. असे कितीतरी लाखो तरुण आपल्या भारतामध्ये आहेत, त्यांना सुद्धा ह्या समस्यांशी सामोरं जावं लागतं. बरं कल्याणी, मी जसा सतीशला प्रश्न केला होता की आपण एक टोचन म्हणून जे काही आता 17 सप्टेंबरला राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा करण्याची जी मागणी करताय, खरं तर त्याचं पण एक मोठं सेलिब्रेशन होईल. जो काही मेसेज पोहोचवायचा आहे तो मेसेज पोहोचणार आहे का? त्याचा उलट सेलिब्रेशन नको व्हायला. पहिले तर देशाच्या पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या दिवशी अशी मागणी का युवक करतायत? म्हणजे पंतप्रधान आपला वाढदिवसच साजरा कसे करू शकतील जेव्हा की देशाची परिस्थिती इतकी बिकट आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर सगळे जे आजचा भारताच्या तरुणी आहेत त्या इतक्या वाईट परिस्थितीमध्ये आहेत, शिकून सुद्धा नोकऱ्या नाहीये, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नोकऱ्या आहेत जसं नासिर यांनी सांगितलं. तर प्रश्न हा आहे की ते काहीही करो, आपण आपली मागणी पोहोचवण्याचं आणि आपल्याला जे शक्य होईल त्या मार्गांनी हे सगळे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवण्याचं आपण काम अविरत चालू ठेवलं पाहिजे. आणि हे जे काम आहे खरं तर कुठल्याही फक्त
परीक्षांचे रिझल्ट द्या किंवा परीक्षा घ्या एवढ्या पुरतच मर्यादित न राहता मग जे जागतिक लेवलचं जे राजकारण आहे त्याच्याशी जोडून सगळ्यांनी एकत्र येऊन मागणी करणं, खाजगीकरणाच्या विरोधामध्ये, आणि जे सरकारी क्षेत्र आहे ते बळकट करून सरकारने नोकऱ्या निर्माण कराव्या. सरकारला हे शक्य आहे आणि देशाचे जे 1% श्रीमंत आहेत, म्हणजे गेल्या 6 वर्षांमध्ये त्यांची संपत्ती 4 पटींनी वाढली आहे आणि सरकार त्यांच्यासाठीच काम करतंय. त्यांना मोठ्या प्रमाणात कर माफी मिळते. दरवर्षी जवळजवळ 6 लाख कोटी रुपये इतकी कर माफी यांना मिळते अब्जावधींना, आणि त्यांची संख्या वाढतच चालली आहे. तर ह्या मोठ्या सगळ्या जे धोरण आहे सरकारी की जनतेसाठी काम न करता फक्त कंपन्यांसाठी काम करायचं, या धोरणालाच विरोध झाला पाहिजे. आणि ही जी मागणी आहे ती तशी मागणी केली नाही तर प्रश्न सुटणार नाही. आणि लोकायततर्फे, लोकायत संघटनेतर्फे आम्ही हाच प्रयत्न करत असतो लोकांपर्यंत हे प्रश्न घेऊन. पवार, आता युवक म्हणून काय फेस करतोय आपण? तुमचा प्रश्न मला पुन्हा एकदा सांगा, ऐकू आला नाही. आपण युवक म्हणून आता काय फेस करतोय की अशी गरज वाटली की आता मोदींचा जन्मदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा करायचा आहे? हे बघा, आता ते काय देशाचे मालक नाही, ते देशाचे चालक आहेत. ते चालक नेहमी बदलत असतात. मागचे काही वर्ष आम्ही सत्तेत होतो, येणाऱ्या काळात दुसरं कोणी सत्तेत राहतील, चालक बदलत असतील. मालक हे भारतीय जनता ही मालक आहे, बरोबर. ते सेलिब्रेशन करत असतील ते त्यांच्या पुरतं मर्यादित असेल. कल्याणी ताईंनी जशा पद्धतीने सांगितलं, देशामध्ये एवढी हालाकीची परिस्थिती असताना जर प्रधान सेवक आणि प्रधान प्रचारक स्वतःच्या वाढदिवसाचा तो जर जे कार करत असेल तर याला मला कोणतं विश्लेषण देऊन बोलायचं नाही या विषयावर. तुम्ही जाणकार आहात, तुम्ही समजून घ्यावं. आणि आजचा युवक ही मागणी का करतोय तर निश्चितच बेरोजगारी आहे म्हणून करतोय. आणि तुम्ही जर म्हणलात की हा मुद्दा जनमानसापर्यंत पोहोचेल का, जर तुम्ही जर पाहिलं तर मागच्या काळामध्ये मोदी हे लोक संबोधन करत असतात युट्यूबच्या माध्यमातून, मन की बातच्या माध्यमातून. त्यांच्या व्हिडिओना कसे लाईक होते, डिसलाईक आलेत हे सर्वांनी पाहिलेलं आहे. ती तिथून सुरुवात झालेली आहे आणि ह्या युवकांच्या जोरावर मोदी हे सत्तेत आलेले आहेत. ही गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागणार आहे. आपण याचा विचार करत असताना हा विचार नक्कीच करायला पाहिजे की याचा परिणाम वोटवर पडेल का, वोट बँकवर पडेल का, त्याचा काय परिणाम होणार का, बीजेपीला यातून काही राजकीय नुकसान होईल का. निश्चितच याचं नुकसान होईल, कारण की 2024 पर्यंत ही तीव्रता खूप वाढत जाणार आहे. स्वतंत्र चर्चा करू की आता युवक म्हणून काय फेस करावं लागतंय? युवक म्हणून बेरोजगारी तर फेस करतोय, पण आता सध्याच्या सरकारचे असे काय निश्चित असे धोरण नाहीत, कारण की आजची जी परिस्थिती सुधारण्यासाठीची. मग येणाऱ्या काळात खूप हालाकीची परिस्थिती होणार आहे. खरं तर आता खूप हालाकीची परिस्थिती आहे, पण समाज माध्यमे जे विकाऊ समाज माध्यम आहेत त्यांनी खरं तर समाजाला दिशा देण्याचं काम करायला पाहिजे. तर त्यांनी काय केलेलं आहे, समाजासमोर भुरळ टाकलेले आहे. आता आवाज टुडेचं मी आभार मानतो आणि अभिनंदन पण करतो की त्यांनी हा मुद्दा चर्चेस घेतलेला आहे. एवढंच बोलेल मी. बर, उषा, एकूणच आता युवक म्हणून काय फेस काय करताय जी ही मागणी आता पुढे येते? आवाज सुरू करा, आपला आवाज सुरू करा. आता मला असं म्हणायचंय की मी पॉलिटिकल सायन्स मध्ये माझं मास्टर कम्प्लीट झालंय. जर युवक आणि युवतींना रोजगारच उपलब्ध झाला नाही, मला मान्य आहे की तुम्ही सेट नेट वगैरे सगळं काही पास आहेत, तुमची पीएचडी पण झाली, तरी पण देखील तुम्हाला एक प्रोफेसर म्हणून जर एखाद्या कॉलेजवर तुमचं जॉईनिंग होत नसेल तर त्या विद्यार्थ्याला किती मोठं फेस करावं लागत असेल की बाबा माझा शिकून काहीच उपयोग नाही. कारण सुशिक्षित असून सुद्धा उपयोग नाहीये, कारण नेट सेट आहे, पीएचडी आहे, पण स्वतः एक प्रोफेसर म्हणून तो एका कॉलेजवर जॉईन होऊ शकत नाही. ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे असं मी म्हणेन. आणि तसा विचार केला तर म्हणजे प्रत्येक असं म्हणतात ना, युवकांवरती सगळा देश अवलंबून असतो. आणि जर त्या युवकच काही करू शकले नाही तर मला नाही वाटत की आपली अर्थव्यवस्था पुन्हा एकदा नव्याने उभा राहील. कारण सध्या आर्थिक निर्देशांक हा पूर्ण घसरलेला आपण पाहतोच आहोत. तर मला असं म्हणायचं की माझा आवाज येतोय मोनाली? मला असं म्हणायचंय की सध्या युवकांवरती म्हणजे डिप्रेशन किंवा ताणतणाव यासारख्या गोष्टी जास्त प्रमाणात वाढतात, कारण की त्यांचं एज्युकेशन असून देखील त्यांना त्यांचा रोजगार उपलब्ध होत नाहीये. त्याच्यामुळे आत्महत्यांचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढलंय.
युवक हा त्याला म्हणजे निराश होतो त्याच्या आयुष्यात. आणि मी एवढंच म्हणेल की रोजगार नसल्या कारणामुळे डिप्रेशन मध्ये जाऊन काही युवक आत्महत्या करत आहेत. मोनाली, आपला व्हिडिओ सुरू करा. मोनाली, चला. मोदीजींनी जे काही आपल्याला अच्छेदींची स्वप्न दाखवली होती, खरं तर ती स्वप्न जी आहेत युवकांची भंग झालेली आहेत. म्हणून आता अशा पद्धतीने आपण त्याचा निषेध करतोय का मोनाली? मला असं वाटतं की म्हणजे मी पहिल्यांदा पण ते बोललं की आता यांनी अच्छेदींची स्वप्न दाखवली आणि ती स्वप्न म्हणजे मोठा फुगाच होता. जे की ही जी धोरणं राबवली जातात या धोरणांचा मेन उद्देशच हा मोठ्या कंपन्यांचा नफा आहे. आणि तशा पद्धतीची धोरणं राबवणं आणि जास्तीत जास्त सरकारी क्षेत्र खाजगी कसं होईल आणि त्यांचा नफा कसा वाढेल ही त्यांची धोरणं आहेत. तर हे जे आम्ही आंदोलन जे उठवतोय किंवा बेरोजगार जे रस्त्यावर उतरतात ते किंवा आज मोठ्या प्रमाणात आवाज उठवला जातो वेगवेगळ्या पद्धतीने, तर याचं की आम्हाला अशी धोरणं नको. चला, मोनाली यांचा ही नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. चला, सुदर्शन, आवाज येतोय माझा? सुदर्शन, आवाज येतोय का माझा? आवाज येतोय. हॅलो, आवाज येतोय? हा सुदर्शन, हे जे काही तर मी म्हणत होती की आम्हाला अशी धोरणं. बोला मोनाली. हा, मी कट झाले होते. तर एकंदरीत आम्हाला अशी धोरणं नको आहेत जी जनविरोधी असतील. आम्ही आज अशा मागण्या करतोय की आज बेरोजगारी कमी करण्याचे काही पर्याय आहेत आणि ते वारंवार आम्ही लोकाय संघटनेच्या माध्यमाने, समतेसाठी वकील संघटनेच्या माध्यमाने आम्ही वारंवार मांडत राहील. चला, आपला काही नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. सुदर्शन, आवाज येतोय? जे काही आता प्रतिकात्मक ज्या पद्धतीने हे एक आंदोलनच म्हणावं लागल, हे जे काही होतंय त्याने काय म्हणावा असा फरक पडेल का, वाटतंय का सुदर्शन? नक्की होतं, कारण तरुण आक्रोश आहे. मोदी सरकार जागी, कारण लोक लागले, विद्यार्थी राहिलेत, कामगार प्रश्न विचारला. पण कारण असं की 2014 मोदी यांनी आश्वासन दिले की करोड रोजगार सगळ्यांचे आजचे दिन होईल. मग असं म्हणालो मी की मोदींना कमी वाढदिवस आम्ही तरी बुद्ध उचलले पाहिजे, ती आली पाहिजे की आपण यांचं चाल केलं पाहिजे. मला तर कधी असं देतो की नरेंद्र मोदी नगरला तर का मग का असेल हा सारखा सर्वमान्य तरुण प्रश्न होतोय. कारण इथं प्रश्न मूलभूत प्रश्नांवरती मोदी कुठंच बोलत नाही. म्हणजे भारत पाकिस्तान, हिंदूचा मुद्दा, पण आम्ही मोदी तुम्ही निश्चितवर नका, ते काय ते बघू त्यांचे पण तुम्ही इथल्या रोजगार आणि त्याच पण सांगतो, जर का होता तर कधी उठाव का तुम्हाला सध्या खाली केलं. बर, कल्याणी, आवाज येतोय माझा? आता जे काही आपले मूलभूत प्रश्न आहेत सर्वसामान्यांचे, खर तर मग ते सत्ता असेल, विरोधक असेल किंवा माध्यमे असेल, बेरोजगारीचा तर विषय यांच्या तोंडी आपल्याला दिसतच नाहीये. बरोबर आहे. आज सगळा मीडिया आपले जे मूलभूत जगण्याचे प्रश्न आहेत त्याच्यापासून भरकटवायचंच काम सध्या सगळा मीडिया करतोय. आता आपण सगळ्यांनीच पाहिलं असेल की रिया चक्रवर्तीच्या मागे एवढे सगळे कॅमेरे लागलेत, पण आता युवकांनी जी आंदोलनं केली त्यांच्या इकडे त्यांचं कव्हरेज करायला कोणी नव्हतं. मी तर फक्त एनडीटीव्हीवर काही बातम्या पाहिल्या, त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याच न्यूज चॅनलवर या आंदोलनांचा उल्लेख असेल किंवा त्याची माहिती असेल किंवा हा प्रश्न किती गंभीर आहे याची चर्चा फार काही माध्यमं करतायत. आणि बाकी सगळे माध्यम वेगवेगळे मुद्दे शोधून काढतायत आणि वेगवेगळ्या पद्धतीने सामान्य जनतेला भरकटवायचं काम सुरू आहे. खरं तर या कोरोनाच्या काळामध्ये सरकारने हे जे संकट आहे त्याच्यापासून लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न जेवढे करायला पाहिजे तेवढे काहीच प्रयत्न केले नाहीयेत. आणि उलट लॉकडाऊनचा फायदा उठवून जनतेच्या विरोधाची सगळं धोरणं राबवतायत. जे आपण एक खाजगीकरणाचं मोठं एक धोरण जे पाहिलं
की बँका असोत, कोळसा खाणी असोत, त्याच्यानंतर शेती असो, शेतीमध्ये आता कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणि मोठमोठ्या उद्योगपत्यांना ती खुलं करण्याचं काम चालू आहे. ते 3 अध्यादेश आहेत शेतीचे, त्याच्यावरनं आपल्याला समजतं. तर प्रत्येकच क्षेत्र उद्ध्वस्त करायचं काम सुरू आहे, पण याच्याकडेच कोणाचं लक्ष जाऊ नये यासाठीच माध्यमांकडनं प्रयत्न दिसतो. आणि म्हणून हा जो प्रयत्न आहे आपला या विषयावर चर्चा करण्याचा, तो खूपच सन्माननीय आहे. आपण जे आता बघतोय की हे जे आपलं प्रतिकात्मक जे काही आंदोलन, जो काही निषेध, सोशल मीडियावरचा जो काही ट्रेंड आहे, तो एकूण सुशिक्षित बेरोजगारांचा आहे. पण याचे पण काही टप्पे आहेत, याचे पण काही बेरोजगारांचे विभाग आहेत. तर फक्त हे प्रतिकात्मक जे काही आपण निषेध आंदोलन करतोय ते तितकंच आता प्रभावी ठरणार आहे का? नसीर, आवाज येतोय माझा? नसीर, येतोय आवाज? येतोय. हा, बोला. हो, येतोय. बोला, 1 मिनिटामध्ये, माझ्याकडे वेळ कमी आहे, 1 मिनिटामध्ये. ऍक्च्युली काहीच न करण्यापेक्षा काहीतरी गोष्टी होणं अपेक्षित असतं आणि ऑटोमॅटिकली कुठलंही परिवर्तन होत नसतं. या तरुणांनी, विद्यार्थ्यांनी जे काही पुढाकार घेऊन ह्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. आणि आपण त्यांच्या सोबत असणं एक म्हणजे प्रसार माध्यमांच्या भूमिका आपण पाहत आलोय, बरेच जण बोलले पण त्याच्या संदर्भात. मी त्यामध्ये आणखी जात नाही. प्रसार माध्यमांची भूमिका स्पष्ट असली पाहिजे, पण आता मोदीच्या काळामध्ये हे घडताना दिसत नाही. 4था स्तंभ तो राहिलेला नाही. पण हे तरुण जे काही पुढाकार घेत आहेत तो खूपच म्हणजे कौतुकास्पद आहे असं मला वाटतं. आम्ही ऍक्च्युली DYFI म्हणून, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया, आम्ही साधारणतः 2015-16 पासून सतत रोजगाराच्या प्रश्नावरती सातत्याने आंदोलन करत आलेलो आहोत. 2016-17च्या दरम्यान आम्ही विधानसभेवरती आंदोलन केलं. मागचे 2 वर्ष आम्ही संसदेवरती जाऊन तिथे सुद्धा आंदोलन करत आहोत. आणि आता मागचे वेळा कधी फाईल हे पिटिशन फाईल करून तिथं तरुणांना एकत्र करण्याचं काम करतोय. आणि आता मागच्या काही दिवसांपासून बेरोजगारी, याच प्रश्नाला जोडून उत्तर अपेक्षित आहे. हे फक्त म्हणतोय सुशिक्षित बेरोजगारांचा निषेध आंदोलन म्हणायचं का? निश्चितच नाही. सुशिक्षित बेरोजगारांचं आंदोलन म्हणता येणार नाही याला. सुशिक्षित बेरोजगार हे सर्वप्रथम प्रतिक्रिया देत आहेत, पण हा जो प्रतिक्रिया देण्याचा टप्पा आहे येणाऱ्या काळात वाढत जाणार आहे आणि हा उद्रेक खूप मोठा होणार आहे. एखादी गोष्ट घडत असताना ही लगेच आणि त्याचा तात्काळ परिणाम होत नसतात. याचे परिणाम हे खूप काळासाठी दिसून येणार आहेत. बर, मोनाली, हे झालं एकूण 17 तारखेला 17 मिनिटांनी जे काही आपण करणार आहात. मात्र यापुढचे युवकांची दिशा काय असणार आहे, भूमिका काय असणार आहे? हो, नाही, त्याच्यामध्ये आम्ही सरकारला हे सांगतोय की आम्ही विरोधाला विरोध करत नाहीये. आम्ही ठामपणे आमची मतं मांडतोय आणि पर्याय सुद्धा देतोय. त्याच्यामध्ये बेरोजगारी जी आहे त्या बेरोजगारीमधून कसं आपण याच्यामधून मार्ग काढू शकतो हे सरकारने समजून घेतलं पाहिजे. आणि आम्ही आमच्या त्याच पद्धतीच्या मागण्या ठेवतोय की यांनी जे अतिश्रीमंत लोक आहेत त्यांच्यावर 2% वेल्थ टॅक्स लावावा, संपत्ती कर लावावा. ते पैसे जे जमा होतील त्या पैशातून अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कशी मदत होईल त्याचे पण आम्ही उपाययोजना देतोय. मग यांनी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग व्यवस्थित करावे, त्यांनी सामाजिक सुविधा वाढवाव्यात, भरपूर गुंतवणूक करावी सार्वजनिक क्षेत्रामध्ये आणि रोजगार तयार करावेत. हे पर्याय आहेत. म्हणजे हे अशा पद्धतीने आम्ही हे सगळं मांडतोय, पण हे ऐकूनच घेत नाहीयेत आणि एका पद्धतीने जे ह्या गोष्टी बोलतात ते त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. कल्याणी, शेवटची 30 सेकंद, पुढची भूमिका काय असणार आहे? पुढची भूमिका हीच आहे की या आंदोलनामध्ये इतरही क्षेत्रातल्या आंदोलकांना एकत्र करून हे आंदोलन पुढे न्यायचं आहे. कारण त्याशिवाय बेरोजगारीचा प्रश्न हा सुट्टा किंवा वेगळा काढून ह्या एकूणच ही जी आर्थिक व्यवस्था जी आहे की ज्याच्यामध्ये श्रीमंतांचा फायदा बघितला जातो, सामान्यांची लूट केली जाते, ही जी पूर्ण व्यवस्था आहे त्याच्यावर घाला घातल्याशिवाय
हा बेरोजगारीचा प्रश्न वेगळा असा सुटू शकणार नाही. बर. माझ्याकडे आज वेळ कमी होता. खरं तर या मुद्द्याला घेऊन आपण पुन्हा नवीन चर्चा करूया. मात्र या चर्चेला आता आपण या ठिकाणी पूर्णविराम देऊयात. पुन्हा नवीन विषयाला घेऊन नवीन चर्चा करूयात. तुम्ही सर्व सहभागी झालात. धन्यवाद.